आजच्या व्हिडिओमध्ये आपण झणझणीत अंडा भुर्जी करणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे आणि कमी साहित्यामध्ये आपण हे बनवणार आहोत। त्यासाठी साहित्य पाहूया। 3 मोठे कांदे घेतलेले आहेत मी, मध्यम आकारामध्ये कापून घेतलेले आहेत। त्याचबरोबर कढीपत्ता घ्यायचा आहे। लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। अद्रक लसूण पेस्ट यामध्ये टाकायचं नाही। त्याचबरोबर हिरवी मिरची घेतलेली आहे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या मोठ्या अशा कापून घेतलेल्या आहेत किंवा तुम्ही चवीनुसार घेऊ शकता। त्याचबरोबर इथे आपण चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, अर्धा चमच हळद घेतलेली आहे, एक छोटा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कापून। त्याचबरोबर इथे मी अंडी घेतलेली आहेत, तर 8 अंडी घेतलेले आहेत। आपण त्याची भुर्जी करणार आहोत। सर्वात अगोदर आपण एक कढई गरम करायची आहे आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करायचं आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये आपण कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे। त्याचबरोबर त्यामध्ये आपण लसूण टाकायचा आहे आणि हिरवी मिरची सुद्धा टाकायची आहे। छान असं हलकसं लाल होईपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। मीडियम गॅसवरती आपल्याला कांदा हलका लालसर होईपर्यंत शिजवायचा आहे। कांदा भरपूर आहे आणि तो लवकर शिजणार नाही, यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर शिजतो आणि चव सुद्धा छान येते। आता मीडियम गॅसवरती आपण हा कांदा हलका लाल होईपर्यंत चांगला शिजून घेऊया। तर इथे आपला जो कांदा आहे हलका लाल झालेला आहे। आणखीन थोडा वेळ आपण याला अशाच पद्धतीने परतून घेऊया। तर इथे कांदा छान असा आपला शिजलेला आहे। कांदा छान शिजला की भुर्जी खूप छान लागते, टेस्टी लागते। आता यामध्ये आपण हळद टाकायची आहे, टोमॅटो टाकायचा आहे आणि मीठ टाकायचं आहे। आता छान असं हे आपण परतून घेऊया। टोमॅटो जरा मऊ झाला पाहिजे इतकं आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे। तर टोमॅटो मऊ झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला अंडी टाकायची आहेत फोडून। गॅस स्लो ठेवायचा आहे। अंडा भुर्जी करताना काही वेळेला अंड्याचं जे टर्फल आहे ते सुद्धा आतमध्ये पडतं, मग अशा वेळेस ते आपल्याला काढता येत नाही। तर टर्फल काढलं ना की ते लगेच निघतं। अशाच पद्धतीने बाकी सगळे जी अंडी आहेत ते आपण फोडून घेणार आहोत। तुम्ही अगोदर एका वाटीमध्ये अंडी फोडून घेतली आणि नंतर त्यामध्ये टाकली तरीही चालेल। सर्व अंडी टाकल्याच्या नंतर गॅस मिडियम करायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। स्लो गॅसवरती आपल्याला हे करायचं नाही। आपण अंड्याची भुर्जी 2 प्रकारे करतो, एक तर जरा ओलसर अंडा भुर्जी असते आणि एक सुक्की। तर आपण सुक्की करणार आहोत। मिडियम गॅसवरती छान असं आपण ह्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे, म्हणजे परतून घ्यायचं आहे। छान असं सुक्क झालं पाहिजे, ओलसरपणा आहे तो पूर्ण कमी झाला पाहिजे। सगळ्यात शेवटी आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपली झणझणीत अंडा भुर्जी तयार आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।